हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी संध्याकाळी बैठक। खातेवाटपासंदर्भात बैठकीत आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता। सुधीर मुनगंटीवारांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या, पण एबीपी माझाशी बोलताना खतखत बाहेर। 14 डिसेंबरला फडणवीस आणि बावनकुळेंनी मंत्रिपदाबद्दल सांगितलं होतं, दिली माहिती। जरांगे पाटलांना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळालं। मंत्रिपद नाकारण्यावर छगन भुजबळांचा संताप व्यक्त। मंत्रिपद आली आणि गेली, पण भुजबळ संपला नाही, असाही इशारा। तातडीनं नाशिकला रवाना। विधानसभेत 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तर मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटींची अतिरिक्त तरतूद। विधानसभेत परभणी आणि बीडच्या घटनांवर सरकारच्या उत्तराची विरोधी पक्षांची मागणी। पटोलेंकडून सवाल उपस्थित, तर अध्यक्षांनी चर्चेसाठी उद्याचा वेळ दिला तरी चालेल, सरकार तयार, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। न्यायालयीन कोठडीतील सोमनाथ सूर्यवंशीचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू। शवविच्छेदन अहवालात नमूद। परभणीत न्यायालयीन कोठडीत आंदोलकाच्या मृत्यू प्रकरणी आज महाराष्ट्र बंदची हाक। मुंबई, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी बंद, आंदोलनं आणि रास्ता रोको। संजय राठोड यांना माझा विरोध कायम। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचा पुनरुच्चार। उद्धव ठाकरेंनी राठोडांना क्लीन चिट का दिली, वाघ यांचा सवाल। रश्मी ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नामध्ये राज ठाकरेंची हजेरी। रश्मी ठाकरेंकडून राज यांचं स्वागत। उद्धव आणि राज यांची भेट थोडक्यात हुकली। जगज्जेत्या डी गुकेशचं चेन्नईच्या विमानतळावर भव्य स्वागत। बुद्धिबळपटूच्या हजारो चाहत्यांची स्वागतासाठी गर्दी, घरापर्यंत मिरवणूक।